जय 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 श्रीराम. दोन्ही हात उचलून करा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर B.R. आंबेडकर जी की. भारत माता की. वंदे भारतीय जनता पार्टी की. नरेंद्र मोदी जी की. तुमची जय. धन्यवाद. येणाऱ्या 7 मेला लोकसभा चुनावाच्या प्रचारानिमित्त घाटबोरा सर्कलच्या या मीटिंग मध्ये उपस्थित जिल्हा अध्यक्ष आदरणीय सोमनाथ पाटील जी, हुमनाबाद क्षेत्राचे जनप्रिय आमदार डॉक्टर सिद्धू पाटील जी, या गावाचे सुपुत्र माजी आमदार माननीय यांचे मुळेजी, मंडल अध्यक्ष नागरेजी, निकट पूर्व अध्यक्ष शिवानंद मंडलकर जी, या गावाचे सुपुत्र अभिमन्यू निर्वडेजी, सुभाष आणि मंचवर उपस्थित सभी मान्यवर आणि या सभेमध्ये उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कर्मठ कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आशीर्वादाने 2 वेळा खासदारकी म्हणून निवडून येऊन 10 वर्षापासून मोदी साहेबांच्या आशीर्वादाने, मोदी साहेबांच्या प्रेमाने जे ते अपेक्षा करते त्याच्या अपेक्षेप्रमाणे प्रामाणिकपणे मी या जनताची सेवा करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि हे लोकसभा चुनाव देशाचे चुनाव, लोकसभा चुनाव देशाची विकासाचे चुनाव, लोकसभा चुनाव देशामध्ये असलेल्या 140 करोड जनताची सर्व धर्म, भाषा, पंथ, प्रांत, पंगड, वर्ग सर्वांना एक सूत्रमध्ये बांधून सने देशाचा विकास करण्यामध्ये सहभागी करणारे लोकसभा चुनाव आहे. तर काँग्रेस 75 साल झाले कधीही लोकसभाचा चुनाव देशाचा चुनावचा मुद्दा घेऊन त्यांनी केलेले नाही. काँग्रेस लोकसभा चुनाव पण जाती आणि धर्माच्या आधारावर चुनाव केला. काँग्रेस लोकसभा चुनाव भ्रष्टाचाराच्या आधारावर चुनाव केला. काँग्रेस पार्टी धर्माच्या आधारामध्ये डिवाइड करून चुनाव केला. कधीच काँग्रेस पार्टीला देशाच्या पातळीवर कधीच त्यांनी चुनाव केलेले नाही. आणि मूळ काँग्रेस देशापेक्षा जास्त त्यांना जर प्रेम असेल तो परिवारवादाची राजकारणामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. काँग्रेस पार्टीला जर प्रेम असेल फक्त सत्तामध्ये यायची, सत्तामध्ये आल्याबरोबर देशाला लूट करायची, नंतर परत 5 वर्षानंतर भ्रष्टाचाराचा पैसे चुनावामध्ये वापरून परत अधिकारामध्ये यायची त्याचं स्वप्न असतं.
पण भारतीय जनता पार्टी एकमात्र राजकीय पार्टी आहे, आमच्या पार्टीचे तत्व सिद्धांत देश प्रथम, देशाचे विकास प्रथम, देशाच्या 140 करोड जनताची सुख सुविधा द्यायची प्रथम. त्याकरता मागच्या 10 वर्षापासून देशामध्ये विकासाचा लाभ चाललेला आहे. देशाच्या 140 करोड जनताची सुख सुविधासाठी बऱ्याच योजना आपण दिलेल्या आहेत. प्रमुख गरीब, शेतकरी, युवा, महिलांची सुरक्षा ह्या जर 4 वर्गाची जर उद्धार झाली तर नक्की भारताचा विकास होण्यामध्ये 2 गोष्ट नाही. तर इथे पालकमंत्री आहे ईश्वर खंडरे. बरेच वेळेस सार्वजनिक पत्रिका घोषित घेताना मला एक प्रश्न विचारतो. 10 वर्ष झालं खासदार होऊन काय विकास केला आणि काहीच विकास नाही केला म्हणून माझ्यावर आरोप करता येईल ईश्वर खंडरेने. आणि मी आज तुमच्या समोर माझ्या 10 वर्षाचा विकासाचा काम तुम्हाला सांगतो. आणि तसंच ते परिवार 60 वर्षापासून जिल्ह्याचा राजकारण करतो, त्यांच्या 60 वर्षाचा हिशोब पण देतो तुमच्या समोर. मला विचारतो काय केला. मोदी सरकारच्या सर्व योजना माझ्या जिल्ह्याचा गोर गरीब असो, दीन दलित असो, पिछडा वंचित असो, शेतकरी असो, महिला असो, युवा असो, सर्व योजनेचा लागू करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. अजून आज माझ्या जिल्ह्यात 12 लाख लाभार्थी मोदी सरकारची आहे. फक्त काही मोजक्या योजनेचा मी तुम्हाला सांगतो. आज माझा शेतकरी 2.25 लाख शेतकऱ्यांना दर साली 6,000 रुपये प्रधानमंत्री सन्मान निधीतून येतो. आज माझ्या गोरगरिबांना 4,85,000 महिलांच्या घरामध्ये शौचालयाचे मोदी सरकारचे शौचालय बांधून दिलं. आज माझ्या जिल्ह्यात 4,65,000 गोरगरिबाच्या महिलांच्या घरी सिलेंडर दिलो. आज 10 वर्षामध्ये माझ्या जिल्ह्यात 1 लाख गोरगरिबांना घर बांधून दिलो. आज माझ्या जिल्ह्यात 1200 करोड रुपयाची प्रत्येक गावात JJM योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याची सुविधा द्यायचं काम मोदी सरकारचे होते. आज माझ्या जिल्ह्यात 12 लाख गोरगरिबांना 10 वर्षापासून प्रति महिना राशन द्यायचे काम मोदी सरकारचं करतो. आणि मोदी सरकार निर्णय घेतले येणाऱ्या 5 वर्षापर्यंत फुकट मध्ये गोरगरिबांना राशनचे काम द्यायचे काम मोदी सरकार देतो. आज माझ्या जिल्ह्यात प्रत्येक घरी ज्याच्या घरात करंट नव्हतं त्या घरात करंट द्यायचे काम मोदी सरकारने केले. आज 10 वर्षामध्ये गोरगरिबाकरता माझ्या जिल्ह्यात 8 लाख गोरगरिबांना
प्रधानमंत्री आयुष्मान भारतचे कार्ड दिलेले आहे आणि 8 लाखापैकी 1,35,000 गोरगरिबांनी ते आयुष्मान भारतच्या कार्डामुळे त्यांनी चिकित्साचं फुकटमध्ये चिकित्साचं घेतले आणि आज माझ्या गोरगरिबाचा हजारो करोड रुपये स्वतःचे खर्च करण्याचे पैसे आज वाचवले. असं बरंच सांगायला माझं जवळ आहे. आज प्रत्येक घरात कमीत कमी मोदी सरकारचे लाभ घेतलेले 4 योजनांचे लाभ घेतलेले आहेत. हे कोण केले? ईश्वर खंडरे. हे सगळं करायला तुमचं सरकार आलं होतं. त्याच्यामध्ये 60 वर्ष तुमचं सरकार होती. हे सगळं काय नाही केलं तुम्ही? त्या सगळ्या योजना राबवायला मोदी साहेब पंतप्रधान व्हायचं गरज पडलं होतं का? तर आपण मोदी सरकारमध्ये मी खासदार आहे. मोदी सरकारच्या सर्व योजना इथं लाभवण्याकरता माझा प्रयत्न एवढं सगळं झालं. आणि मला म्हणतो काय केलं 10 वर्षामध्ये? ऐका ईश्वर खंडरे, इथून मी घाट बरोबर सांगतो तुम्हाला. जिल्ह्यामध्ये फक्त एक नॅशनल हायवे होतं, पुणे मुंबई बॉम्बेचे. आज मी खासदार झाल्यानंतर 12 नॅशनल हायवेचं मंजुरी दिली आणि 6 पूर्ण काम झाले. अजून 6 टेंडर आणि डीपीआरचा स्टेटस मध्ये आहे. तुम्हाला दिसत नाही, ऐकू येत नाही, चांगलं बोललेलं तुम्हाला तोंड नाही. 12 नॅशनल हायवे आज बिदरून 13 नवीन रेल्वे चालू केलेल्या आहे. स्पेशल ट्रेन एकादशी असताना पंढरपूरसाठी दर वर्षामध्ये 3-4 रेल्वे पाठवतो. तर कधी 10 वर्षापूर्वी तुम्ही केला का? नाही. आज बिदर कलबुर्गी रेल्वे लाईन तुमचा सरकार 10 वर्ष होती मनमोहन सिंगची. 5 वर्ष खडगे साहेब मंत्री होते, शेवटला रेल्वे मंत्री होते. त्यांनी पण बिदर कलबुर्गी रेल्वे लाईनच्या मार्गाला कंप्लीट करू शकले नाही. तुमच्या आशीर्वादाने 2014ला खासदार झाल्यानंतर फक्त 2 वर्षामध्ये 1650 करोड रुपयाचे लागतची बिदर कलबुर्गी रेल्वे लाईनची पूर्ण केलो. आणि बिदरच्या इतिहासामध्ये पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजीला घेऊन येऊन त्यांचं अमृत हस्ताने लोकार्पण केलं. तेवढंच नाही, 20 वर्षापासून एअरपोर्टचे काम तसंच पेंडिंग मध्ये पडली होती. मी झाल्याबरोबर बिदर बेंगळूरला जायचं एअरपोर्टचे काम पूर्ण केले. आज बिदर बेंगळूर एअरपोर्ट चालू आहे. फक्त 2 महिन्यापासून काही टेक्निकल अडचणीमुळे आज बंद आहे. 10 वर्ष राज्य सरकारला सांगितलं, पण इथला पालक मंत्री ईश्वर खंडरे कधी त्याला चालू करायचा प्रयत्न केला नाही. 50 वर्षापासून बिदर नांदेड रेल्वेची मागणी होती. 2019ला ते मागणी मी मंजुरी केले. भारत सरकारकडे पैसे मागून दिले. महाराष्ट्र सरकार 750 करोड रुपये त्यांचं बजेट ठेवले. कर्नाटक सरकार बॉम्बे सरकार असताना बजेट मध्ये पैसे ठेवले होते. आमचं सरकार नाही आले. आता सिद्धरामय्या काँग्रेस सरकार ठेवलेले पैसे वापस काढून घेतले. बिदर जिल्ह्याला सीपेट कॉलेज मंजुरी करून सीपेट कॉलेज चालू झाली. बिदरला पासपोर्ट दिले. आज 50,000च्या वर पासपोर्टचे फायदा घेतले आपले लोक. देशामध्ये केवळ
सैनिक शालेय स्कूल पंतप्रधानांनी मंजुरी दिले. त्याचं कर्नाटकाला ते बीदरला, आज बीदरला सैनिक स्कूल मंजूर झाले. येणाऱ्या जूनला सैनिक शाळा तर चालू प्रारंभ होतो. हे सगळं कधी केलं का ठाकरे परिवार जिल्ह्यामध्ये? बीदर जिल्हा जर मागे पडेल कोणी कारण असेल तर ईश्वर खंडरे परिवारच कारण आहे. भारती मठाची प्रॉपर्टी, शांतवर्धक शिक्षण संस्था गुळूम, सरकारच्या योजना गुळूम, MGSK फॅक्टरी गुळूम, सगळं गुळूम केल्यानंतर पोट कसं ठेवते? पोट तत्वाला येत नाही. तर बीदर जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 एकर पेक्षा जास्त जमिनीला कोणी तुम्ही बघितलं का हो? जेलचं भिंत बघितलं का तुम्ही? जेलचं भिंत तुम्ही बघितलं का? 8 फूट रुंदीमध्ये असतो, 25 फीट उंची असतो. तस हे ईश्वर खंडरेचा परिवार 1000 एकरला कंपाऊंड, काळा दगडाचं कंपाऊंड, 8 फूट रुंदी, जेल पेक्षा उंची, 30 फीट भिंत बांधलं. कोणाचा बापाचा पैसा आहे बाबा तुमच्या जवळ एवढं? 60 वर्षापूर्वी तुमची किती अमीर होते, तुम्ही किती श्रीमंत होते, किती होते सांगा? हिसाब द्यावा लागायला लागता. तुम्ही चुनावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मत मागायला जातो त्या ठिकाणी तुम्ही हिसाब द्यावा लागेल. आणि मी हिसाब घेण्यापासून मी सोडणार नाही, तुम्हाला अजिबात सोडणार नाही. बंधू, बरेच गोष्टी आहेत बोलायला, अजून येतो आणि बोलायला येतो. पण तुम्ही या गावात जर आले काँग्रेसचे लोक, विचारा त्यांच्या गावात 60 वर्षापासून राजनीती करतात जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, आजपर्यंत स्टेडियम नाही, क्रीडांगण नाही ते गावात. लाभ मिळतो त्या ईश्वर खंडरेला. 60 वर्षापासून राजनीती करतो. हुमनाबाद आहे, औरंगाबाद आहे, बीदरला आहे, बसवकल्याणला आहे स्टेडियम. भागीला स्टेडियम नाही. तुमच्या गावातल्या काँग्रेस नेत्याला विचारा, थोडं जाऊन सकाळी जाऊन थोडं हिशोब घेऊन यावं म्हणून. आणि त्यांनी मला विचारतात 10 वर्षाचा हिसाब द्या म्हणून. दिलं ना हिसाब, तुमचं मी घेतलो. मागच्या वेळेस कोण उमेदवार होतो माझ्या समोर? कोण येतो उमेदवार माझ्या समोर? 2019च्या चुनावामध्ये कोण होतं माझ्या समोर उमेदवार? बोला ना थोडं, झोपले का तुम्ही? नाही ना, तर जोराना बोलत त्याला ऐकू येऊ दे. ईश्वर खंडरे होता. किती मतांना तुम्ही पाडले हो त्यांना? 1.25 लाख. मग आता हे इलेक्शन मध्ये किती लाखांना पाडणार आहात तुम्ही? 3 लाख. त्याकरता मुख्यमंत्री सांगितलं तर ते उमेदवारी खरं उभे राहिला नाही माझ्यासमोर. मुख्यमंत्री म्हणत होते सर्व मंत्री लोक तुम्ही ह्या येणाऱ्या लोकसभेच्या चुनावामध्ये तुम्ही उमेदवार व्हावं लागतं. एक मंत्री हिंमत केलं नाही, एक मंत्री हिंमत केलं. 5 बिचारे मुख्यमंत्रीने सांगितलं तुमच्या मर्जीवर कोणाला तर तिकीट देऊन थांबवा. कोणी त्यांच्या मुलाला थांबवले, कोणी त्यांच्या मुलगीला थांबवले, कोणी त्यांच्या भावाला थांबवले, कोणी त्यांच्या जावाला थांबवले. ही काँग्रेस पक्षाची अवस्था आज कर्नाटकमध्ये, देशामध्ये. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या आशीर्वादाने
2 वेळास मी खासदार झालो. अजून प्रामाणिक प्रयत्न करून या जिल्ह्याचा विकास करायचं मी काम केलं आणि इमानदारीने केलं. भ्रष्टाचार झिरो, माझ्यावर आरोप झिरो, जनताचा कष्टाला स्पंदन 100%, विकास जे जे योजना मोदी सरकारची ते सर्व योजना माझ्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं 100% आणलं मी. त्याकरता नरेंद्रभाई मोदीजी जिल्ह्याला कधी अगोदर केंद्रात मंत्री होते का, इथलं खासदार कोणतर होते का खासदार केंद्रामध्ये मंत्री? कोणी नव्हतं. 75 वर्षामध्ये माझा इमानदारी बघून, क्रियाशील बघून पहिल्यांदा मोदी साहेब केंद्रात देशाचा सेवा करण्याकरता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला मंत्री केले. तर कोणतं कारण असेल, माझं जिल्ह्याचं जनता जनार्दन कारण आहे. आज या जिल्ह्यातून कोणी नेते राष्ट्राचं राजकारण केलं का हो, राष्ट्राच्या पातळीवर देशाच्या सेवा केलं का हो? बडे अभिमानाने सांगतो मी, या जिल्ह्याचा कुठलाही नेतागण राष्ट्र स्तरावर राजनीती केल्या नाही, सेवा केली नाही. तर तुमच्या आशीर्वादाने 10 वर्षाच्या आत राज्य आणि राष्ट्राचं नेतृत्व म्हणजे राजकारण करण्याच्या संधी मिळून दिल्या तुम्ही. अजून पुढे मी आशीर्वाद करून ह्याच राज्य आणि राष्ट्राच्या पातळीवरचं राजकारण करायला आणि देशाचा आणि नच्या क्षेत्राचा विकास करायला मी विनंती करतो तुम्हाला. मी तुम्हाला विनंती करतो, ते मोखा अजून एकदा तुम्ही द्या मला, आणि मला विश्वास आहे ते मोखा तुम्ही देईल. त्याकरता येणारा 35 दिवस राहिलं. मोदी साहेबांच्या सरकारची योजना, जे जे योजना मी इथं आणले ते सगळं घरोघर जाऊन सांगायचा प्रयत्न करावा. काँग्रेसवाल्यांचं भांडूळ जनता समोर फोडावं. विशेष करून ह्या ईश्वर खंडे परिवाराचं अहंकार, दुष्टाचार, भ्रष्टाचार आणि 60 वर्षामध्ये भालकीमध्ये लिंगायत आणि मराठाला जवळ येऊ दिले नाही. ते 60 वर्षापासून लिंगायत आणि मराठा एकत्र आले तर त्यांच्या राजनीती समाप्त होत, म्हणून लिंगायतला एक नमुना बोलायची, मराठा समाजला एक नमुना बोलायची, जवळ येऊ दिलं नाही. आणि खास करून भारतीमध्ये मराठा समाजाला दबवायचं काम ईश्वर खंडेचे परिवारने केलेले आहे. तेवढंच नाही हो, आता ह्या चुनावच्या आधी मला तिकीट मिळू देऊ नये म्हणून बरंच मठ मंदिरला गेले, अभिषेक केले. खूबाला भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळू देऊ नये म्हणून. ईश्वर म्हणजे भगवंत मोठा आहे, मोदी साहेब मोठा आहे, माझ्या पार्टीचे सर्व नेतागण मोठा आहे. परत तिसरी बार तिकीट देऊन, संधी देऊन तुमच्या समोर परत आशीर्वाद मागायला पाठवून दिले, तर मी ते भगवंताला आणि मोदी साहेबाला, माझं पार्टीचे सर्व नेतेगणाचे मी आभार प्रकट करतो. आता वेगळं प्रसंग नाहीये, काय तर काळी करत राहिलंय. आता
मी आज अजून सांग ते काढे कसं करणार आहे. अजून एक 4 दिवसात ते काढे करायचं उघडून पडतंय. काही लोक हसलेले कुठं कुठं कार्य करलेले म्हणून, कुठं कुठं कार्य करलेले तुम्हाला माहित आहे काय? बरेच लोक हसलेले. असं त्यांचं राजनीती आहे. तुम्ही कितीही कार्य करा, कितीही मंदिरला जाऊन अभिषेक करा. मी अभिषेक करेल तर माझा 18 लाख जनता जनार्दनचे अभिषेक करेल आणि लाभ हेच अभिषेकानेच माझा विजय निश्चित आहे. त्याकरता आज एवढं मोठ्या संख्येमध्ये तुमचं आम्हाला स्वागत सन्मान करून एवढं मोठ्या संख्येमध्ये पादयात्रा करून दिले. एवढं मोठ्या संख्येमध्ये 2 तास वर शांत रीतीनं आमचं सर्वांचं बात ऐकले. मला विश्वास आहे की ह्या इलेक्शन देशाचे इलेक्शन, देशाचे विजय होणार आहे. मोदी साहेबांचे विजय होणार आहे. प्रत्येक मत मला ना भारतीय जनता पक्षाचे कमळाचं फुलं द्यायचं मत मोदी साहेबांना जाईल आणि मोदी साहेबांचा विजय अब की बार जोराना, अब की बार, अब की बार, फिर एक बार, फिर एक बार. धन्यवाद.